मध्ये आहोत. केज नगरपंचायतमध्ये घरकुल घोटाळ्यासंदर्भात शेकापचे राज्य सरचिटणीस भाई मोहन गुंड हे उपोषणाला बसलेले आहेत. त्या संदर्भात आपण जाणून घेऊ की प्रशासनाने त्यांची काय दखल घेतलेली आहे अथवा केज नगरपंचायतने काय दखल घेतलेली आहे. भाई, केज नगरपंचायतने आपली काय दखल घेतली का उपोषणाची? आता त्यांनी दखल घ्यावं नाही घ्यावं, मात्र जे केज शहरामधले जे काही प्रश्न आहेत, घरकुलाचा असेल, रस्त्याचे असतील की इतर अनेक, जवळपास मी 14 मुद्द्यावर नगरपालिकेच्या समोर, आज 4था दिवस आहे माझा अन्नत्यागाचा. आम्ही बसलो तर सर्व गावकरी माझ्यासोबत आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठलेही ठोस पुरावे किंवा जे आमच्या मागणी संदर्भामध्ये चर्चा करायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे, यांच्याकडे कुठलंही नगरपालिकेकडं रेकॉर्ड उपलब्ध नाही. सगळं संशयास्पद असे मागणीचं निरसन करून त्यांनी पत्र मला दिलेलं आहे की आपण आपलं अन्नत्याग आंदोलन थांबवावं. मात्र हे 14 मुद्द्यावर चर्चा झाल्याशिवाय, ह्या 14 मुद्द्याचा निपटारा झाल्याशिवाय मी अन्नत्याग आंदोलन परत घेणार नाही. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही एवढा मोठा घोटाळा झाला नसेल असा केज तालुक्यामध्ये आमच्या नगरपंचायतनं घोटाळा केलेला आहे. अनेक लोकांचं, गोरगरिबांचं स्वप्न असतं की स्वतःचं घर इथं आयुष्यामध्ये उभं राहावं, याच्यासाठी आयुष्य घालतात लोक. त्याचेच पैसे जर तुम्ही इतरांच्या खात्यावर वर्ग करून जर तुम्ही एवढी मोठी फसवणूक नागरिकांची करणार असेल तर आमचं मत ह्याचा छडा लागला पाहिजे. त्या संबंधित घरकुल धारक जे आहेत त्यांना किमान नवीन घरकुल मिळालं पाहिजे. नवीन घरकुल जर नाही भेटलं तर किमान त्याची वसुली करून पैसे तरी त्याला देण्यात यावेत, अशा आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. केज शहरामधले अनेक 2-3 रस्ते तर ते रस्तेच गायब आहेत, त्याचं बिल कुणी उचललं हे माहीत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या नगरपालिकेच्या विरोधामध्ये आम्ही जवळपास 4था दिवस आहे माझा आज अन्नत्याग आंदोलनाचा. मी इथं आंदोलन आमचं सुरू आहे. आता आपल्याशी बोलत होते भाई मोहन गुंड. केज नगरपालिकेने जे भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात त्यांना 14 मागण्या ठेवलेल्या आहेत. त्या मागण्यासंदर्भात त्यांना अजून काही आलेलं नाही शासनाकडून पत्र. हे असंच आंदोलन सुरू राहणार आहे जोपर्यंत ह्या 3.5 कोटीचा भ्रष्टाचाराचा छडा लागत नाही तोपर्यंत. आपण पाहतात MN वार्ता मराठी लाईव्ह बीड.